माय माऊली नमस्कार. त्रिवेणी सुगरण कट्ट्यामध्ये तुमचे स्वागत आहे. आज तुम्हाला मी गुजराती रेसिपी दाखवत आहे. तुरिया पात्रा साग म्हणजेच दोडके व अळूच्या वड्यांची भाजी. चला तर करूया सुरुवात. सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवा. कढईत 3 चमचे तेल टाका. नंतर त्यात तेल गरम झाल्यावर जिरे, दालचिनीचा तुकडा, लाल मिरची 1-2, कढीपत्ता, हिंग, हळद व वाटलेला मसाला म्हणजेच तीळ, बडीशोप, धणे प्रत्येकी 1 चमचा घेऊन त्याची भरड केलेली ते टाकणे. मात्र बारीक गॅसवर ठेवा. त्यात नंतर तुरिया म्हणजेच दोडक्याच्या लांब लांब केलेल्या फोडी टाका व शेंगदाण्याचं कूट 1 ते 2 चमचे टाका. ताटावरती पाणी ठेवून झाकण ठेवा. 4-5 मिनिट झाकण राहू द्या. त्यात अर्धा कप पाणी गरम टाका. मग त्यात 1 चमचा साखर टाका. धणे व जिरेची पूड टाका. तो रस्सा जो असेल भाजीचा उकळत असताना त्यात आपण केलेल्या अळू वड्यांचे तुकडे टाका. तसेच त्यात हिरवी मिरची व अद्रकची पेस्ट तुमच्या चवीनुसार टाका. पात्रा तुकडे टाकल्यानंतर ताट झाका. नंतर त्यात ताटावरती पाणी ठेवा. म्हणजेच आपली पातळ भाजी खूप छान बारीक गॅसवर राहील, उकळत राहील. नंतर त्यामध्ये लिंबू पिळणे, जवळपास अर्धा लिंबू तरी पिळायला हवा. 2 ते 3 चमचे खोबऱ्याचा किस टाका. मग 2 चमचे वरून तेल टाकणे आवश्यक आहे. 2 ते 3 चमचे तेल वरून टाकल्यानंतर कोथिंबीर टाका व गॅस बंद करा. गुजराती लग्नात ही भाजी आवश्यक असते व सगळ्यांना खूप आवडते, म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. जर तुम्हाला आवडली तर लाईक करा. प्रतिक्रिया लिहायला विसरू